सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे. जर आज रात्री झोपताना देवाने तुमच्या कानात हळून विचारलं की सांग तुझ्या आयुष्याची खरी कमाई काय आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुमच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, मोठा व्यवसाय असेल, पण या सगळ्यात तुमच्या आत्म्याला समाधान मिळालं आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आजचा माणूस खूप व्यस्त आहे. सकाळी उठल्यापासून मोबाईल, ऑफिस, व्यवसाय, EMI, शेअर मार्केट, सोशल मीडिया, रात्रीपर्यंत धावपळ. पण रात्री डोकं उशीवर ठेवल्यावर मन मात्र शांत नसतं. का? कारण आपण शरीरासाठी खूप काही कमावतो, पण आत्म्यासाठी काय कमावलं याचं प्रश्नाचं उत्तर आजपासून जवळजवळ 400 वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी एका छोट्याशा अभंगात दिला आहे. हा अभंग फक्त 4 ओळींचा आहे, पण जर तो समजला तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आज आपण त्या प्रत्येक शब्दामागचा अर्थ समजून घेणार आहोत. फक्त अर्थ नाही, तर भगवद्गीतेने काय सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचं कसं स्पष्टीकरण केलं आणि आजच्या आधुनिक जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा हेही पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा संकल्प सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात खरी शांती आणू शकतो. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवरती अशीच भन्नाट तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग अपलोड करत असतो. तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, हरीच्या जागरणा जाता कार्य नये म्हणा. अरे म्हणा, देवाच्या नामस्मरणासाठी तुला ओढ का वाटत नाही? किती सुंदर प्रश्न आहे. ते कोणाला दोष देत नाहीत, सरकारला नाही, समाजाला नाही, काळाला नाही, ते स्वतःच्या मनालाच विचारतात. कारण जीवनातील सर्वात मोठी लढाई बाहेर नसते, तर ती आपल्या स्वतःच्या मनाशी असते. सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी काय करतो, तर देवाचं दर्शन नाही, मोबाईल बघतो, नोटिफिकेशन बघतो, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ईमेल, न्यूज. 1 तास कधी जातो हे समजतच नाही. पण आई म्हणाली चल 5 मिनिटं हरिपाठ करू, तर मन लगेच उत्तर देतं नंतर करू. मित्रांनो, हा प्रश्न वेळेचा नाही, हा प्रश्न प्राधान्याचा आहे. ज्याला आपण महत्त्व देतो त्यासाठी वेळ आपोआप मिळतो. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही सकाळी 5 वाजता उठायचे. पहिला मित्र उठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा. दिवसभर बातम्या, राजकारण, रील्स, वादविवाद. संध्याकाळपर्यंत मन थंकलं, राग, तणाव, चिडचिड. तर दुसरा मित्र उठल्यानंतर थोडा वेळ मेडिटेशन, मग ज्ञानेश्वरी, नंतर काम. दोघांकडे 24 तासच होते. दोघांचं कामही सारखंच होतं, पण एकाच्या चेहऱ्यावर ताण होता, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. फरक कशाचा? तर दिवसाची सुरुवात कोणाच्या नावाने झाली याचा फरक आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येक क्षणी माझे स्मरण कर आणि तुझे कर्तव्यही पार पाड. श्रीकृष्ण असं म्हणत नाहीत की संसार सोड, ते असंही म्हणत नाहीत की जंगलात जा. ते म्हणतात काम कर, पण मनात माझं स्मरण ठेव. यालाच तुकाराम महाराज हरीच्या जागरणा असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात की मन जिथे रमते माणूस तसाच बनतो. जर मन सतत विषयांमध्ये रमलं तर विषयाची गुलामी येते. जर मन हरिनामात रमलं तर अंतःकरण शुद्ध होतं. माऊलींचा संदेश स्पष्ट आहे, मन हरिपायी लावा, मग संसारही साधना होतो. आजकाल सायकोलॉजीमध्येही सांगितलं जातं की आज तुमच्या दिवसाची पहिली काही मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाचा सूर ठरवतात. जर दिवसाची सुरुवात ताण, तणाव, बातम्या, वाद, सोशल मीडियाने झाली तर मन अस्थिर होतं. जर दिवसाची सुरुवात प्रार्थना, नामस्मरण आणि कृतज्ञतेने झाली तर मन स्थिर राहण्याची शक्यता वाढते. संतांनी शेकडो वर्षापूर्वी अनुभवातून सांगितलेली गोष्ट आज आधुनिक संशोधनही वेगळ्या भाषेत सांगत आहे. तर आपण काय करायचं की उद्या सकाळपासून एक छोटा प्रयोग करूयात. थोडा वेळ उठल्यानंतर मेडिटेशन, थोडा व्यायाम, ही दैनंदिन आपल्या जीवनामध्ये घालूयात. 10 मिनिटं मोबाईलला हात लावू नका आणि सकाळी उठल्यानंतर हा क्रम जोपासा. तर म्हणूनच पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी. तर या चरणामध्ये महाराज म्हणतात की तुटी म्हणजे, प्रथम आपण समजून घेऊया तुटी म्हणजे काय. तर आज रोज दुकानात जातो, व्यवसाय करतो, शेती करतो, नोकरी करतो, महिन्याच्या शेवटी सगळे हिशोब करतो, कुठे नफा झाला, कुठे तोटा झाला, पण कधी आयुष्याचा हिशेब आपण करत नाही. महाराज म्हणतात कोठे पाहसील तुटी, म्हणजेच तू आयुष्याची जी मोठी हानी करतो आहे ती तुला दिसते का? जर आजही आपण पाहिलं तर लोक म्हणतात की वेळ नाही, पण मोबाईलचा स्क्रीन टाईम पाहिला तर दररोज 4, 5, 6 तास, एका वर्षात 2000 तासांपेक्षा जास्त. विचार करा, 2000 तास म्हणजे किती अभंग वाचले असते, किती गीता समजून घेतली असती, किती अभ्यास झाला असता, किती जग समजून घेता आलं असतं. असंच एक श्रीमंत व्यापारी होता की तो दररोज रात्री दुकान बंद करण्यापूर्वी तो प्रत्येक रुपयाचा हिशोब लिहायचा. एक पैसाही कमी जास्त झाला तर त्याला झोप लागत नसे. पण एके दिवशी तो एका संताकडे गेला. संतांनी विचारलं, तुझ्या आयुष्याचा हिशेब लिहिलास का?
तो म्हणाला, काय म्हणताय महाराज? संत म्हणाले, आजपर्यंत किती वेळ देवाला दिलास? तो शांत. किती वेळ आई वडिलांना दिलास? तो शांत. किती वेळ स्वतःच्या आत्म्यासाठी दिलास? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण संपूर्ण आयुष्य पैशाचा हिशेब ठेवला, पण आयुष्याचा हिशेब ठेवायलाच तो विसरला होता. भगवद्गीतेमध्ये महाराज श्रीकृष्ण सांगतात की अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्यम भजस्व माम. हा अर्थ अनित्य आहे, इथून सुख कायमच नाही, म्हणून माझं स्मरण कर. याचा अर्थ संसार सोडला असं नाही, तर संसार करताना संसारालाच अंतिम सत्य समजू नका. ज्ञानेश्वरीतही माऊली म्हणतात की हा संसार म्हणजे रस्त्यावरची धर्मशाळा. प्रवासी रात्री मुक्काम करतो, सकाळी पुढे निघून जातो. कोणीही धर्मशाळेला स्वतःचं कायमचं घर मानत नसतं. मग हे जग कायमचं आहे असं आपण का समजतो? माऊली सांगतात, येथील प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. शरीर बदलतं, वय बदलतं, नाती बदलतात, परिस्थिती बदलते. म्हणून ज्याचं कधी परिवर्तन होत नाही त्या परमेश्वराशी नातं जोडलं पाहिजे. जसं एका मोठ्या कंपनीत काम करणारा अधिकारी महिन्याला लाखो रुपये पगार, सकाळी 7ला घराबाहेर, रात्री 10ला घरी, मुलं झोपलेली, आईवडील वाट पाहून झोपलेले, रविवारी सुद्धा ऑफिस, वर्षानुवर्ष हेच सुरू राहिलं. एका दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर म्हणाले, आता आराम करा. तो म्हणाला, आता वेळ नाही. पण शरीर म्हणालं, आता उशीर झालेला आहे. तसंच महाराज म्हणतात, तुम्ही आयुष्य विकत आहात, पण कशासाठी? फक्त पैसा, फक्त प्रतिष्ठा, फक्त स्पर्धा. जर आत्म्याला शांती मिळाली नाही तर ही कमाई खरंच कमाई आहे का? तर सायकोलॉजीमध्ये आधुनिक जगात सुद्धा डॉक्टर सांगतात की लोकांना तणाव, नैराश्य, रिकामेपणा का जाणवतो? कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य बाह्य यशासाठी खर्च झालेलं असतं. महाराज म्हणतात, ज्यांनी 400 वर्षापूर्वी याच गोष्टीला एका वेळी सांगून ठेवलेलं आहे की आयुष्य वेचे फुकासाठी. आयुष्य तुम्ही फुकासाठी वेचत आहात. त्यामुळे आता स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मी किती वेळ मोबाईलला दिला? आज मी किती वेळ देवाला दिला? आज मी कोणाचं मन आनंदी केलं का? जर या प्रश्नांची उत्तरं बदलायला लागली तर तुमचं आयुष्यही बदलायला सुरुवात होईल. पुढे तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, ज्यांची तुझ गुंती ते तो मोकली ती अंती. म्हणजेच प्रथम यामध्ये गुंती या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊयात. गुंती म्हणजे खूप महत्त्वाचा शब्द महाराजांनी इथे उच्चारलेला आहे. ज्यांच्यामध्ये तू इतका गुंतलेला आहे, शेवटी तेच तुला सोडून जातील किंवा तुला त्यांना सोडून जावं लागेल. ही ओळ ऐकताना काही जण घाबरतात. काहींना वाटतं संत संसाराचा विरोध करतात, पण तसं अजिबात नाही आहे. संत कधीही प्रेमाचा विरोध करत नाहीत, ते मोहाचा विरोध करतात. प्रेम आणि मोह यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रेम मुक्त करतं, मोह बांधून ठेवतो. प्रेमात सेवा असते, मोहात मालकीची भावना असते. प्रेम म्हणतं तू सुखी राहा, मोह म्हणतो तू माझाच राहा. म्हणूनच संत गुंती हा शब्द वापरतात. एका कोळ्याने खूप सुंदर जाळं विणलं. त्याला त्या जाळ्याचा इतका अभिमान वाटू लागला की तो त्याच जाळ्यातच अडकला. जाळं त्यानेच तयार केलं, पण त्याचं जाळ्याने त्याला कैद केलं. भाविको, आपल्या आयुष्यातही असंच होत नाही का? आपण पैसा कमवतो, पैसा आपल्याला सांभाळण्यासाठी असतो, पण नंतर आपणच पैशाचे गुलाम होतो. आपण घर बांधतो, घरात आनंदासाठी, पण मोठं घर सांभाळताना मनातील शांतता हरवते. आपण मोबाईल विकत घेतो कामासाठी, पण हळूहळू मोबाईलच आपल्याला नियंत्रित करू लागतो. हेच तर गुंती आहे. भगवद्गीतेतही श्रीकृष्ण म्हणतात, माणूस ज्या विषयाचा सतत विचार करतो त्याच्यासाठी त्याची आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा निर्माण होते. इच्छा पूर्ण झाली नाही की राग निर्माण होतो. रागातून विवेक नष्ट होतो आणि शेवटी माणूस स्वतःचं नुकसान करून बसतो. किती सुंदर सांगितलं आहे श्रीकृष्णांनी. तुकाराम महाराजांनी त्याच विचाराला एका ओळीत सांगितलं, ज्याची तुझं गुंती. माऊली म्हणतात की कमळ पाण्यात असतं, पण पाणी कमळाला चिकटत नाही. तसंच माणसाने संसारात राहावं, पण संसार मनाला चिकटू देऊ नये. हीच खरी साधना. यालाच गीतेमध्ये अनासक्त कर्मयोग असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, राजा जनक संपूर्ण राज्याचे राजा होते. अपाट संपत्ती, सेवक, वैभव, पण त्यांना विदेह म्हणत का? कारण राज्यात राहूनही त्यांचं मन राज्यात अडकलेलं नव्हतं. एकदा राजवाड्यात आग लागल्याची बातमी आली. सभेत बसलेले लोक घाबरले. सगळे धावत बाहेर गेले. जनक मात्र शांत बसले, कारण त्यांना माहीत होतं संपत्ती माझ्याकडे आहे, मी संपत्तीचा नाही. हा आहे अनासक्तीचा आदर्श. आज अनेक पालक मुलांवर खूप प्रेम करतात, हे योग्य आहे, पण कधी कधी प्रेमाचं रूपांतर मोहात होतं. मुलगा कोणता अभ्यास करेल, कोणताशी लग्न करेल, कोठे राहील, सगळं आपणच ठरवायचं. मुलगा आपल्या इच्छेप्रमाणे वागला तर आनंद, नाही तर दुःख. का? कारण प्रेमामध्ये अपेक्षा मिसळल्या. संत म्हणतात, प्रेम करा पण मोह करू नका. संत एकनाथ महाराजही सांगतात की संसार सोडू नका. संसार करताना हरिनाम सोडू नका. जेवताना हरिनाम, काम करताना हरिनाम, प्रवासात हरिनाम, झोपण्यापूर्वी हरिनाम. मग संसारही साधना होऊन जातो. आज जर देवाने विचारलं तुझं मन कुठे राहतं, तुमचं उत्तर काय असेल? बँकेत, मोबाईलमध्ये, व्यवसायात की विठ्ठलाच्या चरणी?
याचं उत्तर आपल्या जीवनाशी दिशा ठरवणारं आहे. तर पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे बरा लाभ काय तो बिचारा. तुका महाराज म्हणतात की तुका म्हणे बरा, पण लाभ काय आहे तो तरी विचारा. आत्तापर्यंत आपण जो विचार केला, महाराजांनी आपल्याला जाग केलं, मनाला प्रश्न विचारायला शिकवलं, वेळेची किंमत सांगितली, आसक्तीपासून सावध केलं. आता ते शेवटच्या वेळीत आपल्याला एक अंतिम प्रश्न विचारतात. हा प्रश्न प्रत्येक श्रीमंताला, प्रत्येक गरिबाला, विद्यार्थ्याला, शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, गृहिणीला, नोकरी करणाऱ्याला आणि संतांनाही विचारतात. लाभ म्हणजे तर काय हो? आपण रोज लाभ हा शब्द वापरतो. व्यवसायात नफा झाला, शेतीत उत्पन्न वाढलं, शेअर मार्केटमध्ये फायदा झाला, पगार वाढला, घर घेतलं, गाडी घेतली, आपण म्हणतो मोठा लाभ झाला. पण महाराज विचारतात, जीवनाचा लाभ काय आहे? 87 वर्ष जगून तू काय कमावलंस? फक्त पैसा की समाधान? जर एखाद्या माणसाकडे 1000 कोटी रुपये असतील, पण त्याला झोप लागत नसेल, रक्तदाब वाढलेला असेल, भीती असेल, अविश्वास असेल, तर तो खरोखर श्रीमंत आहे का? आणि एका वारकऱ्याकडे फक्त 2 जोड कपडे असतील, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान असेल, ओठांवर रामकृष्ण हरी असेल, मनात विठ्ठल असेल, तर खरा श्रीमंत कोण? एका वृद्ध गृहस्थाने आपल्या 2 मुलांना बोलावलं. म्हणाला, माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती तुमची. दोघेही आनंदी झाले. मग तो म्हणाला, पण माझ्याकडे आणखी एक वारसा आहे. मुलांनी विचारलं, तो कोणता? तर मी आयुष्यभर विठ्ठलाचं नाव घेतलं, ते समाधान जर मिळालं तर तीच माझी सर्वात मोठी संपत्ती. संपत्तीची वाटणी झाली, पण समाधानाची वाटणी झाली नाही. कारण समाधान विकत मिळत नाही, ते साधनेतून मिळत असतं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, जिथे पोहोचल्यावर पुन्हा असंतोष राहत नाही, तेच परमधाम आहे. गीतेचा संदेश असा नाही की पैसा वाईट आहे, तर पैसा साधन आहे, साध्य नाही. अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वराशी नातं आहे. माऊली सांगतात, मन बाहेर धावत राहतं म्हणून दुःख निर्माण होतं. मन परमेश्वरात स्थिर झालं की समाधान निर्माण होतं. माऊली म्हणतात, जसं समुद्रात हजारो नद्या येतात तरी समुद्र भरून वाहत नाही, तसंच ज्याच्या मनात देव आहे त्याला परिस्थिती हलवू शकत नाही. लोकांकडे सुविधा आहेत पण शांतता नाही. मोठी घरं आहेत पण एकत्र जेवण नाही. मोठे मोबाईल आहेत पण मनापासून संवाद नाही. हजारो ऑनलाईन मित्र आहेत पण संकटात खांदा देणारा माणूस नाही. म्हणूनच आज तुकाराम महाराजांचा हा अभंग पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे. तर या संपूर्ण अभंगाचा सार असा आहे की पहिली ओळ सांगते की देवाकडे वळा, दुसरं चरण सांगतं वेळ वाया घालू नका, तिसरं सांगतं संसारात राहा पण संसारात अडकू नका, आणि चौथं चरण सांगतं जीवनाचा खरा लाभ हा हरिनामात आहे. तर हा अभंग आणि त्याचा अर्थ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबापर्यंत आणि मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा संदेश कोणाच्या जीवनात आशेचा किरण ठरेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण महाराजांचा दुसरा एक अभंग पाहणार आहोत. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.